नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदी पाटील. आपण या ठिकाणी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ज्या विविध एक्झाम घेतले जातात त्यामध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघतो आहोत. आज आपल्याला 50 प्रश्न बघायचे आहेत आणि आपल्यासमोर जो पेपर आहे तो लिपिक टंकलेखक किंवा क्लर्क टायपिस्ट आपण ज्याला म्हणतो 2011 सालीचा हा पेपर या ठिकाणी आहे. 50 प्रश्न बघायचे आहेत. निश्चित तुम्हाला नवीन प्रश्न या ठिकाणी बरेचसे बघायला मिळतील. चला सुरुवात करूया. शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न, शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्याला व्याकरणामध्ये काय म्हणतात? शब्दांचा समुच्चय असला पाहिजे आणि फक्त समुच्चयच नव्हे त्यातून विचार पूर्णपणे व्यक्त झाला पाहिजे. वाक्य, शब्द, पद की धातू. शब्दांचा समुच्चय झालाय, त्याचा अर्थही पूर्ण होतोय, त्याला आपण वाक्य असं म्हणत असतो. पुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे? सर्कस, इनाम, दगड आणि अण्णा. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की देशी शब्द लगेच कळतं. या ठिकाणी सर्कस हा म्हटलं की तुम्हाला कळतं अरे हा तर इंग्रजी शब्द आहे. इनाम म्हटलं की तुम्हाला इथे लक्षात येईल हा तुम्ही मला निश्चितपणे सांगा अरबी आहे की फारसी आहे. दगड म्हटलं की आमच्या लक्षात येतं अरे हा शब्द देशी आहे. अण्णा म्हटलं की हा मला तो कानडी शब्द आहे म्हणून लगेच लक्षात येतं आहे. ओके, पुढे जातोय मी. डोके हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतोय? डोके तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. आणि इथेही सरळ लक्षात येतं आहे आपल्या की हा देशी शब्द आहे. डोके, कंबर वगैरे असे अनेक शब्द असतात. टेकडी. ओके, गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच. या वाक्यातून काय सूचित होतं बघा? योग्यता, शक्यता, तर्क, कर्तव्य. चौथा प्रश्न, कुंबळे अनिल कुंबळे यांच्याकडे जी स्पिन गोलंदाजी आहे ती योग्यता त्यांच्याकडे आहे. काय आहे? योग्यता, ती ॲबिलिटी आहे ती इथे दर्शवली जाते. पुढे तृतीय विभक्तीचा कारकार्थ कोणता? प्रत्येक विभक्तीचे कारकार्थ आम्हाला माहीत असले पाहिजे. मराठीमध्ये एकूण किती विभक्ती आहेत? कमेंट बॉक्समध्ये उत्तर अपेक्षित आहे. कर्म कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? करण कोणत्या विभक्तीचा आहे? संप्रदान कोणत्या विभक्तीचा आहे? आणि कर्ता कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? इथे आपल्याला विचारलं गेलं आहे तृतीयचा कारकार्थ आणि मित्रांनो याचं उत्तर आहे करण. करण. प्रथमेचा कारकार्थ कर्ता, द्वितीयचा कारकार्थ कर्म, तृतीयचा कारकार्थ करण आणि चतुर्थीचा कारकार्थ संप्रदान. ओके, माहीत असावे. पुढे कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता बघा? कर्तव्यदक्ष समानार्थी शब्द. कर्तव्यपरायण, कर्तव्य तत्पर, कर्तव्याला जागणारा, तिन्ही बरोबर. आणि उत्तर काय मग? कर्तव्यदक्ष. कर्तव्यपरायणही म्हणणार, तत्परही म्हणणार आणि कर्तव्याला जागणाराही म्हणणार. उत्तर येतं आहे तिन्ही बरोबर. त्यानंतर आहे अभ्यस्त शब्द. मधून मधून दुधाळ, देणेकरी आणि कामकरी. अभ्यस्त म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. अभ्यस्त म्हणजे पुनरावृत्त होणारी शब्द. एकच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होतो आहे त्याला आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. मग खाली बघितल्यानंतर ही व्याख्या ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल मधून मधून रिपीट झाले दोन शब्द. ओके, आठवा प्रश्न, समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? बघा, तो माझ्यासमोर उभा होता. मी असं म्हटलो की बाबा माझ्या समोर उभा होता. मी आहे माझ्या समोर येतो. ओके, किंवा तो देवळासमोर उभा होता. बघा, कालवाचक, स्थलवाचक, हेतुवाचक, तुलनावाचक. आठवा प्रश्न, समोर म्हटलंय तुम्हाला स्थळ दर्शविलं जात आहे, त्याचं ठिकाण तुम्हाला कळतंय, मागे आहे, पुढे आहे, कुठे आहे. समोर म्हटलंय, स्थळ कळतंय. पुढे नववा प्रश्न, खालीलपैकी कोणते शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? पारंपरिक, शारीरिक, भुकेला, क्षितिज. शुद्ध शब्दांचा हा प्रश्न आहे आणि इथे जर बघितलं पारंपरिक बरोबर आहे. ते परिक जे आहे ना ते प बरोबर आहे, ते री रस्व बरोबर आहे. शारीरिक री दीर्घ री रस्व बरोबर आहे. भुकेला 9 नंबरचा प्रश्न, भू हा रस्व पाहिजे होता. भूक म्हटले ना फक्त भूक तर तो भू दीर्घ येतो, मात्र भुकेला जेव्हा म्हणतात तेव्हा तो रस्व होऊन जातो. आणि पुढे क्षितिज, क्षी रस्व ती रस्व. 3 नंबरचं उत्तर. 10वा प्रश्न, चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. मध्यम पदलोपी, समाहार द्वंद्व, अव्ययी भाव आणि बहुव्रीही. चक्रपाणी. आता हे पाणी दोन पद्धतीचे शब्द. एक दुसरा पाणी असाही असतो दीर्घ पाणीवाला,
हे जे दीर्घ पाणी हे आपण पितो ते जल, ओके, उदक. मात्र हा पाणी म्हणजे काय, हा पाणी म्हणजे हात, काय, ज्याच्या हातामध्ये आहे चक्र असा तो कोणता समास येईल? खाली ऑप्शन होती, मग तुम्ही बघतायत 10वा प्रश्न. उत्तर येते बहुव्रीही. तिसरंच पद महत्वाचं आहे, चक्रही महत्वाचं नाही आहे, पाणी महत्वाचं नाही आहे, तिसराच महत्वाचा आहे तो चक्र हातात धरणारा कृष्ण असेल किंवा विष्णू असेल. ओके. पुढे वराती मागून घोडे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. प्रथम वरात नंतर घोडे. वरातीमधील घोडे, घोड्यावर वरात काढणे, काम संपल्यावर मदतीला येणे. बघा आता हे वाक्प्रचार म्हटले जे जसेच्या तसं, तर ते घोड्याबद्दल काही नसणार आहे, काहीतरी वेगळा अर्थ आहे, आणि तो हा आहे, काम संपल्यावर मदतीला येणे. पुढे तो रडता रडता थांबला, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? बघा, रडता रडता, विशेषण, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय की कृदंत? 12 नंबरचा प्रश्न. रडता रडता, रड ता हा जो शब्द आहे ना, हा कृदंत आहे मित्रांनो. काय आहे? कृदंत आणि धातू साधित हे क्रियापदाचे जे रूपं आहेत ते आम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. पुढे जातोय मी. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या 5 घटकांनी युक्त असे जे दिनवैशिष्ट्य आहे त्यांना आम्ही काय म्हणतो? बघा, पंचीकरण, पंचांग, पंचशील, पंचकृत. तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलेले आहात. काय? पंचांग. मात्र पंचांगामधले 5 घटक आता पाठ करून ठेवा. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. ओके. पुढे जातोय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल. काय आहे? जो दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम की प्रश्नार्थक सर्वनाम? बघा, इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. काय उत्तर काय देणार तुम्ही? ते उत्तर देणार आहात तुम्ही संबंधी सर्वनाम. काय? संबंधी सर्वनाम. पुढे जातोय आपण. जो तो संबंध आहे ना. भारतीय संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष नावाची टिंबटिंब आहे. काय आहे? परंपरा, कथा, परिकल्पना, कादंबरी. बघा, कल्पवृक्ष आपण म्हणतो ना, जे काही इच्छिलेलं आहे ते देणारं झाड म्हणजे कल्पवृक्ष. आम्ही जी कल्पना केली ती आम्हाला भेटतंय. मित्रांनो, काय परिकल्पना आहे? ही एक कल्पना आहे, एक स्वप्नवत स्वरूपाचं आपण म्हणूया त्याला. पुढील कोणता शब्द भाववाचक नाम आहे? बघा, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. सुंदरा, गुलाम, पाटीलकी, पाटील. 16 नंबरचा प्रश्न. आणि इथे उत्तर आहे की हा प्रत्यय लागलाय पाटीलला आणि ती पाटीलकी भाववाचक नाम. लेखनी कोणत्या प्रकारचं नाम आहे? लेखनी, विशेष, सामान्य, भाववाचक, सर्वनाम. ओके. आता नामाचा प्रकार विचारला म्हणजे एक तर कट होतोय, काय सर्वनाम तर कट झाला आमचा. भावही नाही त्याच्यामध्ये, तोही कट होतोय. विशेषण आहे का ते? काही एखाद्या बेस्ट याचं विशेष नाम दिलं आहे का एखाद्या याला, लेखणीला? अनेक लेखणी असू शकतात म्हणून ते विशेष नामही नाही आहे, सामान्य नाम आहे. पुढे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? बघा, उत्तर मित्र, भाषा, भावना, समाज. सरळ येतं भाषा. सोपा प्रश्न. आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते? अक्षर, वर्ण, पद, वाक्य. 19 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर आहे तोंडातून जे निघतायत ना मुळात त्यांना आम्ही वर्ण असं म्हणत असतो. वर्ण. त्यांना आम्ही लिहितो कुठेतरी, रंगाने रंगवतो, त्याला आम्ही मग अक्षर असं म्हणत जातो. पुढे वाक्यात त्याचा उपयोग झाला त्याला आम्ही पद म्हणतो. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. बघा, टिंबटिंब विचार झटकून आधुनिक विचार प्रणालीमध्ये विचारांचा अंगीकार करायला हवा. काय कोणते विचार झटकावे? कालसापेक्ष, कालबाह्य, कालचे, कालातीत. 20 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर येतं कालबाह्य विचार आम्ही झटकले पाहिजे. कोणते? कालबाह्य. पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. केलेले उपकार जाणणारी व्यक्ती म्हणजे काय? कृतज्ञ, कृतज्ञ, कृपण आणि कृदंत. प्रत्येकाचे 4ही शब्दाचे वेगवेगळ्या व्याख्या आहेत. उपकार जाणते, ती उपकार जी जाणते आहे मित्रांनो ती कृतज्ञ आहे. त्याची विरुद्धार्थी उपकार जाणत नाहीये ती कृतज्ञ आहे. कृपण म्हणजे कंजूस आहे. आणि कृदंत हा तो धातू साधितासारखा एक प्रकार आहे. ओके. पुढे 22. पुढे दिलेल्या शब्दातील व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द. जाहिरात, 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 जाहिरात. आता बघा, इथे तुम्हाला सरळ लक्षात येईल, तुम्ही हे 2 तर कट करताय, तिसरं आणि चौथं बरोबर, कारण आम्हाला ते लगेच कळतं अरे इथं असं तर नसणार आहे. राहिलं दुसरं आणि पहिलं. जाहिरात. थोडंसं वाचन असेल, कंटिन्यू लक्ष असेल चांगलं, तर मला वाटतं उत्तर तुमचं येईल. जाहिरात 1 नंबरचं. पुढे धातू ओळखण्याचे अक्षर कोणते? बघा, धातू ओळखण्याचे अक्षर विचारलेलं आहे. नी, ना, ने, ने. 23 नंबरचा ने. आपण म्हणतो ना चालणे, पळणे, धावणे, हे जे शेवटी जे ने येत आहे ना त्याला म्हणायचं धातू. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे विद्यार्थ्याला बक्षीस दिले, हे कोणते कारक आहे? बक्षीस दिले, दिले कारकार्थ. अपदान, संप्रदान, अधिकरण, करण,
24 नंबरचा प्रश्न, दिलंय काहीतरी देण्याची क्रिया आहे, दान आहे, याला आपण संप्रदान असं म्हणतो आहे. पुढे 25, तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय? तोंडून शब्द न फुटणे, मुकाट्याने दुःख सहन करणे, तोंड बंद ठेवणे, दुसऱ्याला त्रास देणे. 25 उत्तर काय? मुकाट्याने दुःख सहन करणे, तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतोय आपण. नीट लक्षात ठेवा, आगामी परीक्षांमध्ये या सगळ्या सराव आहेत, हे सगळं सरावासाठी आहे. जेवढं तुम्ही जास्त वाचाल याच्या शॉर्ट नोट्स काढा. मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व, मुख्य, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी याच्या पूर्व मुख्य सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला भेटेल. दुसरं आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावरही आपण हे सगळे कोर्सेस डेव्हलप केले आहे. विशेषतः मंत्रालय लिपिका असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी सगळ्यांचे कोर्सेस आहेत. तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकतात. तुम्हाला या सगळ्या PDF तिथे भेटतील आणि कोर्सेससुद्धा आहेत, फ्रीमधले खूप सारे व्हिडिओसुद्धा आहेत. ओके, पुढे आपण जातो आहोत. मी पुस्तक वाचत असे म्हटल्यावर रीती भूतकाळ, रीती वर्तमान, साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. 26 नंबरचा प्रश्न बघा, वाचत असे एकतर भूतकाळात घडते क्रिया म्हणून ते वर्तमान काळाला सुटलं. वाचत असे पूर्ण, साधा की रीती, वाचत असायचो, कंटिन्यू चालू होती क्रिया, कंटिन्यू होत असेल, सातत्याने होत असेल, त्याला आपण रीती म्हणतो. पुढे 27, अधोरेखित नामाचे वचन ओळखा. बघा, नामाचे वचन, ग्रंथ. स्नेहलने ग्रंथ वाचले म्हटले, वाचले म्हणजे एक का असता तर म्हटलं असतं वाचला. स्नेहलने ग्रंथ वाचला, पण इथे वाचले याचा अर्थ अनेक आहे. मग त्याला काय म्हणणार तुम्ही? एकवचन, द्विवचन, अनेक वचन की अनामवचन? 27चं उत्तर काय येईल? सरळ आहे, अनेक वचन असं येईल. तुम्ही म्हणाल तिने 2 ग्रंथ वाचले असतील तर, ती इथे म्हटलं बाबा स्त्रियांनी ग्रंथ वाचले आणि याच्यामध्ये जर 2 असतील तर मग आम्ही द्विवचन म्हणावं का? निश्चित नाही दिलंय ना काहीच. बरोबर आहे, मराठीमध्ये असं काही नाही, द्विवचन नाहीच, एकवचन आणि अनेक वचनच आहे मराठीमध्ये. ओके, पुढे 28 नंबरचा प्रश्न, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, कोणता रस आहे याच्यामध्ये? वीर रस, करुण रस, शृंगार रस, शांत रस. 28 नंबरचा प्रश्न, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, यामध्ये शांत रस आहे, शांततेचा भास या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. पुढे मराठी वर्णमालेतील ह कोणता वर्ण आहे? महाप्राण, अल्पप्राण, लघुप्राण, दीर्घप्राण. 29 आणि याचं उत्तर या ठिकाणी आहे महाप्राण, ह महाप्राण आहे. 30, वाङ्मय या शब्दातील संधी सोडवा. बघा, वाङ्मय, वाघ अधिकमय, वाक अधिकमय, वाक अधिकमय, वांग अधिकमय. बघा, वाङ्मय संधीची फोड करायची आहे. 30 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर येतं आहे ते म्हणजे वाक अधिकमय, वाङ्मय म्हणतोय. आता संधीमध्ये नेमका कोणता प्रकार आहे मग तेही तुम्हाला ओळखायचं आहे. ते वांग बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पुढे य य य य हे कोणत्या अक्षरवृत्ताची गण आहेत? पाठच पाहिजे हा, य य य य. इंद्रवज्रा, भुजंग प्रयात, वसंत तिलका, पृथ्वी. 31 नंबरचा प्रश्न उत्तर येतं हा भुजंग प्रयात आहे, भुजंग. पुढे रिकाम्या जागी शब्द, मूळचे संस्कृत शब्द जसेचे तसे मराठीत आले, काय म्हणणार? तद्भव, कृदन, साधित, तत्सम. त्याला तत्सम म्हणतो आम्ही, जसेच्या तसे, काही बदलच नाही आहे. ओके, पुढे वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे काय? काय वापरणार तुम्ही? अर्धविराम, अपूर्ण, स्वल्प, पूर्ण. बघा, वाक्य पूर्ण होणं गरजेचं आहे आणि मग वाक्य पूर्ण म्हटलंय तिथेच उत्तर परफेक्ट होऊन जातं, ते म्हणजे पूर्ण, फुल स्टॉप देतोय आपण तिथे. ओके, पुढे 34, शब्दरचनेच्या दृष्टीने पुढील वाक्यातील निर्दोष वाक्य कोणते? बघा, निर्दोष वाक्य. 34 नंबरचा प्रश्न. आता शब्दरचना, पहिलं म्हटलंय मेहनत एक करतो आणि त्याचा फायदा दुसराच घेतो. दुसरं, एक जण मेहनत करतो त्याचा फायदा दुसराच घेतो. तिसरं, मेहनत एकाने करायची आणि फायदा दुसऱ्याने घ्यायचा. चौथं, एकाने मेहनत करायची आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा. मित्रांनो, इंटरेस्टिंग, जबरदस्त. म्हणजे दिसायला हा प्रश्न जरी तुम्हाला सोपा वाटत असेल, चला माझ्या आधी तुम्ही सोडवा, सांगा मला तुमच्या डोक्यात उत्तर तयार करा की 34चं माझं उत्तर काय येऊ शकतं. आयोगाने उत्तर काय दिलं ते लक्षात घ्या. तुमचं डोकं कुठे चालतंय आणि आयोगाचं कुठे चालतंय तेही तुम्हाला शोधावं लागेल. 34चं उत्तर आहे 4. याच्यावर विचार करा, थोडासा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेतला, एक निश्चित अवघड प्रश्न म्हणतो मी त्याला. पुढे नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे? सर्वनाम साधित, धातू साधित, अव्यय साधित, नाम साधित. 35 नंबरचा प्रश्न काय? 35 या ठिकाणी जर बघितलं उत्तर आहे त्याचं नाम साधित विशेषण आहे. संत्री, नागपूरची, नागपूर हे मुळात नाव आहे ना, आणि त्याला मग नागपूरची असं म्हटलं गेलं, नावाचाच वापर विशेषण म्हणून झाला आहे. पुढे निर्वासित या शब्दाचा अर्थ लिहा. निर्वासित,
परदेशात राहणारा, देश सोडून गेलेला, घरादारास देशच पारखा झालेला, देशात राहणारा. निर्वासित, निर्वासित म्हटलं की काय? 36 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर येतं मग घरादारास आणि देशाला पारखा झालेला. पुढे तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत. जगात त त मध्ये कोणती विभक्ती आहे? अष्टमी, सप्तमी, षष्टी विभक्ती, पंचमी. त ई आ, त ई आ तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे. 37 नंबरचा प्रश्न आहे आणि मग सप्तमी आम्हाला आठवतं. पुढे द्राविडी प्राणायाम म्हणजे काय? साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न, केवळ देखावा, विशिष्ट तऱ्हेचा व्यायाम, एके दिवशी व्यायाम न करणे. द्राविडी प्राणायाम. काय येतंय उत्तर तुमचं? चला 2-3 सेकंदात उत्तर असं फिट म्हणजे पाहता क्षणी उत्तर जे येतं का ते बरोबर. जर अभ्यास असेल तर, अभ्यास नसेल तर मग काहीच नाही. किती पहा तुम्ही, त्याला 5 मिनिटं पाहत बसा, काही फायदा नाही. 38 नंबरचा प्रश्न काय म्हणतो मी? उत्तर आहे साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न. सरळ सरळ आहे, उगाच काहीतरी तिथे आणखी अवघड करून ठेवायचं त्याला. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ मूग गिळणे, काही खाणे, वाईट वाटून घेणे, गप्प राहणे, आबोला धरणे. 39 नंबरचा प्रश्न बघा, मूग गिळणे. उत्तर आहे गप्प राहणे. पुढे विटी दांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? वैकल्पिक, समाहार, इतर द्वंद्व कोणतंही नाही. 40 नंबरचा प्रश्न बघा, 40चं उत्तर काय? विटी दांडू, इतर. विटी दांडू आणि इतर काहीतरी आणखी वगैरे वगैरे असं आपण म्हणतो बघा. इतर वैकल्पिकमध्ये किंवा असतो, समाहारमध्ये ॲडिशन असतं. ओके. पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक आहे? आत्मवाचक सर्वनाम. तुम्ही, आम्ही, ते, मी, स्वतः. ते आत्मवाचक म्हटल्यावर तर तुम्हाला 2 सरळ कट करायचे, तुम्ही आणि ते तुम्ही कट करणार. राहिला आम्ही की शेवटचं 41चं बघा. आत्मवाचकमध्ये स्वतः हा शब्द फार महत्त्वाचा आहे. स्वतः हे स्पेशली आत्मवाचक जर तुम्हाला विचारलं गेलं तर त्याला स्वतः म्हणायचं. पुढे आम्ही गहू खातो, यातून कोणता अर्थ व्यक्त होतोय? वाच्यार्थ, व्यंगार्थ, लक्ष्यार्थ की भावार्थ? 42 नंबरचा प्रश्न उत्तर या ठिकाणी आहे लक्ष्यार्थ व्यक्त होतोय, लक्ष्यार्थ. पुढे आईबापाप्रमाणेच त्यांच्या अपत्यांनीही वागणे, अशी आशयाची म्हण कोणती? बघा, आईबापाप्रमाणे अपत्याने वागणे. करावे तसे भारावे, 4 दिवस सासूचे, खान तशी माती आणि गर्वाचे घर खाली. 43 नंबरचा प्रश्न उत्तर काय? तर आईबापाप्रमाणे अपत्याने याला खान तशी माती असं आपण म्हणतो, बरोबर. पुढे कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पुल्लिंगी कवी, तो कवी, ती कविता, कवयित्री, कवित्री, कवयित्री. आता इथे तुमच्या लक्षात येईल की बाबा कविता नाही आहे आणि कवित्री नाही आहे, म्हणजे ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे ते दोन्ही कट करतील. मात्र 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये घोळ होईल, 2ऱ्या आणि 4थ्यामध्ये. 44चं उत्तर कवयित्री. 44 2 लिहून ठेवा, शब्द लिहत चला बाजूला. माझी जेव्हा लेक्चर्स तुम्ही म्हणजे सगळे कशाचे याचे मागील प्रश्नपत्रिकांचे बघत असाल ना, एक वही आणि पेन जवळ असू द्या, काही महत्त्वाचे मुद्दे नोटिंग करत चला, बसा त्या ठिकाणी आणि नंतर लेक्चर बघा तुम्हाला खूप फायदा होईल याचा. पुढे इतिश्री होणे म्हणजे काय? शेवट होणे, प्रारंभ होणे, श्रीमंत होणे, गरीब होणे. 45 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर येतं इतिश्री म्हणजे काय? शेवट. ते ओबामा म्हणजे प्रारंभ, ओनामा सॉरी, ते ओबामा आलाय माझं, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. ओनामा म्हणजे प्रारंभ आणि इतिश्री म्हणजे शेवट, विरुद्धार्थी शब्द आहे ते. पुढे 46 योग्य शब्द लिहा. ई, य आणि रू असे 3 शब्द आहे. आणि हे कोणते सूर आहेत मग? ई, य, रू, ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, विजातीय. 46 पाहिल्याबरोबर कळायला पाहिजे आम्हाला. काय य ई. आता ही ते काही जणांना अरे ऱ्हस्व दिसत आहेत, कशावरच काही नाही, काना मात्रा काही नाही, मात्र इथेच गोळे. मग हा ये जे ना तो वेगळा आहे मित्रांनो, तो दीर्घ आहे, इतर 2 ऱ्हस्व आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? विजातीय. फसवणार आहे, दिसायला फार सोपा पण फसवतो हा प्रश्न. पुढे 47 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द मनस्थिती कसा लिहिणार तुम्ही? 47 नंबरचा प्रश्न आहे बघा. मनस्थिती 4चं हे 47चं 4. पुढे गणपतवाणी विडे पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा न मनाशीच की या दागेवर बांधीन माडी. काय अलंकार कोणता आहे बघा. विडी पितोय, काडी चावतोय आणि मनात स्वप्न बांधतोय की अशी माडी बांधीन मी. काय रूपक, स्वभाव, व्यक्ती, उत्प्रेक्षा, अनुप्रास त्याच्याबद्दल वर्णन केले जाते. हुबेहूब तुम्हाला दिसायला लागलाय गणपतवाणी समोर, तुमच्या डोळ्यासमोर येतोय. त्याचा स्वभाव जसा आहे तसा वर्णन केला या ठिकाणी. 48 नंबरचा प्रश्न आणि उत्तर मग येतं आमचं स्वभावोक्ती. पुढे 49 पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुढारी. अनुनयी, अनुयायी, अनुभूती, अनुचित. पुढारीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? 49 नंबरचा प्रश्न उत्तर येत आहे अनुयायी. संधी म्हणजे काय? सांधणे, सांगणे, सामावणे, समजावणे. संधी म्हणजे बरं, संधी
आपण ते स्वरसंधी, व्यंजन संधी वगैरे असतात ना, विसर्ग संधी, त्याचा अर्थ विचारला या ठिकाणी. 50 नंबरचा प्रश्न आहे. आणि संधी म्हणजे सांधणे. काय अत्यंत महत्त्वाचं. मित्रांनो, 50 प्रश्न या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाचे बघितले. निश्चितपणे तुम्हाला हे प्रश्न कळाले असतील, यातून काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल असं अपेक्षित आहे. आणि ते झालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या किमान 10-12 मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि याच्या पुढचे सगळे लेक्चर्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.